आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आज तर भरपूर हिट झालंय, मॅजिकच झालंय बाबा। थँक्यू 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 सो मच। तुम्ही मला माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिली। अरे शुभू तिकडे काय करतोस? तू ऐकलंस का बाबा काय म्हणाले ते? बाबा म्हणाले की मी त्यांच्या बाजूला उभं राहून झेंडा वंदन करणार आहे। बाबा हे खरे म्हणजे ना, मला आता कळतच नाहीये मी काय करू आणि काय नको ते। पण लाडकी मुलगी म्हणून मला मान मिळणार आहे हे खरं तर आवडलं नाही बाबांना। अहो मॅडम, आज शेजारी उभं राहायचा मान मिळालाय, उद्या मनात बी जागा मिळणार की। तुम्ही लोड घेऊ नका सर। उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यात भाग्याचा लिहिलाय, त्याचं सोनं करा। अहो म्हणजे मला काय म्हणायचं होतं तुम्हाला माहिती आहे? तू जा इथून। मला हा क्षण एन्जॉय करायचंय। मॅडम तुम्ही ठीक आहे ना? अरे ठीक आहे शुभू, मी तर खुश आहे। मला ना कळतच नाहीये रे काय होतंय ते। म्हणजे मला हसायला पण येतंय पण रडायला येतंय। मॅडम तुम्हाला लय आनंद झाला ना, त्यामुळे असं व्हायला लागले। चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी। ठेवा तुमच्याकडेच। मॅडम एक सांगतो, उद्या झेंडावंदन आहे, मस्त दोरा ओढायचा, झेंडा फडकवायचा, सॅल्यूट करा, आम्ही फोटो बी काढतो। पण तेवढा गोंधळ काय घालू नका सर। चालतंय की? उद्या खरंच त्या श्रावणीच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे? अजिबात नाही। उद्याचं झेंडावंदन हे फक्त आणि फक्त तुझ्या हातनं होणार। पण ते कसं शक्य आहे? मामा तर म्हणाला की विश्वंभर काय म्हणाला याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये। मी आकाश पाताळ एक करीन पण ते श्रावणीला तिथे जाऊ देणार नाही। तू उद्या तयार राहा। अगं आई, तिथे श्रावणी असताना मी समोर गेलेले कसं चालेल? म्हणजे लोक काय म्हणतील? विश्वंभर तुला मुलगीच मानतो हे तुलाही माहितीये। त्या श्रावणीचं काय आणि कसं करायचं ते मी बघीन, पण उद्या झेंडावंदन तुझ्याच हातनं होणार। शुभ श्रावणी, शुभ श्रावणी, शुभ श्रावणी।